आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबत लवकरच स्पष्टता येणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेऊन त्या आधारे युती निश्चित केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। उद्या दुपारपर्यंत महायुती किती जागांवर निवडणूक लढवणार आहे याची माहिती जाहीर केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय। सांगोला युतीबाबत बोलताना दादा भुसे म्हणाले की सांगोल्याची जबाबदारी शहाजीबापू पाटील यांच्याकडे देण्यात आली असून इतर ठिकाणी संबंधित नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। त्यामुळे स्थानिक समीकरणानुसार युती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मालेगावच्या सत्तेसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मालेगावचा विषय मालेगाववरच सोडूया असं सूचक विधान केलं। मुंबईतील शिवसेना नवनिर्वाचित नगरसेवकांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांच्या कामकाजाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत। मुंबईकरांच्या अपेक्षा मोठ्या असून पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। टीटी संदर्भातही योग्य त्या सूचना देण्याचा आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितलंय। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करताना दादा भुसे म्हणाले की दररोज विक्षिप्त बोलण्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि जनता त्यांना किंमत देत नाही। तर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत। काय एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये समीकरण असणार आहेत? आज सगळ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत। युती आघाडी काय ठरलंय? सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या काही निवडणुका प्रगतीपथावर आहे या संदर्भामध्ये शिवसेनेच्या सर्व आमच्या मुंबईपासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे। मला वाटतं की उद्या 2 वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे। स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ। सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शहाजीबापूंना नगरपालिकेसाठी त्रास देण्यात आलेला होता आणि असं दावा विधानसभेला देखील त्यांना पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला होता, त्याची साहेब कबुली जयकुमार गोरेने दिली। आता मात्र तिथे युती होते, त्या युतीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करतो? तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजीबापू पाटील साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे। स्थानिक पातळीवरचं जे काही निर्णय चर्चा करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत। दादा, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे आहे, ते सत्ता स्थापन करते, आपली काय भूमिका असणार आहे त्या ठिकाणी मालेगावमध्ये? इस्लाम पार्टी सोबत जाणार आहेत कोण? शिवसेना? मालेगावचा विषय मालेगाववरच सोडू आपण। एमआयएम तयार आहे त्या ठिकाणी सौदेबाजीसाठी हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे आणि कुठे मुंबईचे जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे। तर मग मुंबईत महायुतीचा महापौर होणार असेल तर हॉटेल मला वाटतं की याचं उत्तर ऑलरेडी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेले आहे। त्या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण करायचं आहे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत आणि एकमेकांशी ओळख संवाद साधणं आणि कशा पद्धतीने काय नियम आहेत, काही नवीन पहिल्यांदा निवडून आलेले आहेत नगरसेवक, तर त्यांच्याशी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं केलं जात आहे। टीईटी परीक्षेसाठी 83 मार्कांना उत्तीर्ण ठेवलं होतं आतापर्यंत, मात्र चालू वर्षी 83 मार्क, त्यामुळे त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करण्याची सूचना केलेली आहे। मुंबईचा महापौर हा दिल्लीतून ठरणार आहे। जर का बाळासाहेब असतील तर त्यांनी कानून लगावली असते, कारण मुंबईची गरिमा जी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोज काहीतरी विक्षिप्तपणे बोलणं, त्यांच्या बोलण्यावर पण आता लोकांचा विश्वास नाही आणि त्याला किंमत जनता जनार्दन देत नाही हे आता आपल्याला बघायला मिळत आहे। थँक्यू।